या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जागतिक महिला दिनाच्या सांगुणाताई, आपल्या जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष नेत्या आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्याजणी इथे जमलेला आहात। गेल्या 12 दिवसापासून आपलं आंदोलन सुरू आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे। म्हणजे ज्या अनेक वर्षांपासूनचा जो लढा आहे, हक्कांची जी लढाई आहे ती तेव्हापासूनची सुरुवात झाली आणि आजचा आपला हा दिवस असा रस्त्यावर आपण साजरा करतोय, ही कौतुकाची बाब आहे आणि हे महिलांचं जागृतीकरण आहे। कारण आपल्या हक्कांसाठी आपण स्वतः जागृत होऊन त्यासाठी काम करणं आणि त्या वाटेवर चालत राहणं म्हणजे लढाई आणि संघर्ष हा सोपा नाहीये बायांनो। आपल्या घरापासून आपल्या चुलीपासूनचे संघर्ष आपण सगळ्या जणींनी जवळून अनुभवलेले आहेत। म्हणून आज ह्या दिवसाच्या तुम्हा सगळ्या जणींना खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना हा खरा संघर्ष आहे। मगाशी आपल्या जनवादी महिला संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं की डीजे लावून काहीकडे महिला दिन सेलिब्रेट होतात आहे, काही ठिकाणी जेवायला जातात आहे, आजच्या दिवशी महिलांना स्वयंपाक करू दिलं जात नाही, अशाही प्रकारे महिला दिन साजरा होतोय। पण महिला दिन खऱ्या अर्थाने तुम्ही साजरा करताय, कारण तुम्ही तुमच्या हक्काची लढाई लढताय। यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आपण आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघर्षातल्या प्रत्येक महिलेचा मी समजते। कारण जी महिला स्वतःच्या हक्कासाठी जागृत होऊन आपल्या सोबत अनेक जणींना घेऊन रस्त्यावर उतरते, तो खरं तर महिला वैचारिक व्यवस्थेतला आणि ज्या महिलांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे संघर्षामध्ये, लढ्यांमध्ये, चळवळीमध्ये, विचारधारेमध्ये, त्यासाठीचा हा आजचा दिवस आहे। त्यांची आठवण करून देण्याचा आजचा दिवस आहे। फक्त स्वतःला विश्रांती देणं, विरंगुळा करणं किंवा काहीतरी शांतपणे याच्यावरती हे करणं हा दिवस नाहीये। कारण ही चळवळीची परंपरा आहे। एवढ्या वर्षापासून साध्या मतदानाच्या अधिकारांपासून जर आपल्याला लढावं लागले तर आता प्रश्न तुमच्या हातात आहे की जमिनींच्या मालकी हक्कांच्या संदर्भात महिलांच्या नावावर असणाऱ्या जमिनी महाराष्ट्रात किती आहेत याच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल। कारण ज्या जमिनी गेल्या त्याच्या बाबतीत आपण किती बोलू शकलो, कारण ते 7 बारेच आपल्या नावावर नव्हते आणि ते 7 बारे जर महिलांच्या नावावर असते, ज्या 50% भारतीय व्यवस्थेचा भाग महिला आहेत, त्या महिलांच्या नावावरती आज पितृसत्ताक व्यवस्थेने त्या 7 बाऱ्याची मालकी हक्काची व्यवस्था नाकारलेली आहे आणि तो लढा लढवण्याचा आजचा दिवस आहे मला वाटतं। कारण त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल। जर नवऱ्याचं नाव 7 बाऱ्याला असतं, वडिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांच्या नावावरून नवऱ्याच्या नावावर जमीन येते, त्यांच्या भावांची नावं लागतात, पण बायकोचं नाव 7 बाऱ्यावर लगेच काही येत नाही। हे किती महत्वाचं आहे। जर बायकांच्या नावावरती जमिनी असतील तर आसाममध्ये घडलेली एकच घटना सांगते, बचत गटांना आसाम सरकारने 300 एकर जमीन प्रत्येक महिलेला 1-1 एकर जमीन देऊ केली त्यांच्या नावावरती। आणि त्या बचत गटातल्या प्रत्येक महिलेने ती 1 एकर जमीन काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं व्याज लावलं नाही। तुम्हाला जसं जमेल, जशा पद्धतीने जमेल, तुम्ही शासनाचे पैसे टप्प्याटप्प्याने म्हणजे 70% सबसिडीने पैसे परत करायचे। त्या महिलांनी त्या 1 एकर जमिनीवरती असे व्यवसाय केले, अशा पद्धतीने ती जमीन कसली की त्याच्यातून अजून 300 एकर जमिनीची खरेदी त्या महिलांनी केली। हा महिलांच्या नावावर असणाऱ्या जमिनीचा फायदा आहे। म्हणजे महिला फक्त महिलेने शेतीचा शोध नाही लावला तर त्या जमिनीमध्ये काय उगवलं पाहिजे, कसं उगवलं पाहिजे आणि त्या जमिनीचं काय केलं पाहिजे याचं नियोजन महिलांकडे चांगल्या पद्धतीने असतं आणि मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे। आजचा दिवस रस्त्यावर लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे। जी बाई ट्रेन मधून प्रवास करते आणि जिची वेतनासाठीची चाललेली धडपड असते, 12 तास काम करायला लावू नये आजचा दिवस आहे। तुमच्यासारख्या 12.5% विमानतळांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर बसणाऱ्या महिलांचा दिवस आहे आणि हा दिवस तेवढाच पुरुषांचा आहे की जेवढा महिलांचा आहे। जे पुरुष महिलांच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या हक्कांसाठी लढाईमध्ये रस्त्यावरती उतरतात, म्हणून हा आज दिवस त्या पुरुषांसाठीही तेवढाच महत्वाचा आहे। कारण फक्त शुभेच्छा देऊन काही पुरुष आज सगळ्यांनी स्टेटसला ठेवलं, सगळ्यांनी मेसेज पण आपल्याला प्रत्येक जणीच्या मोबाईलवरती आले असतील
असतील महिला दिनाच्या शुभेच्छा. पण आपण आपल्या बायकोला तिच्या हक्कासाठी तिच्या लढ्यामध्ये तिच्या सोबत उतरतो का, तर तुम्ही तो महिला दिवस खऱ्या अर्थाने साजरा करताय हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि आपली जमिनी हक्काची मालकी हक्काची लढाई अशीच निरंतर स्थगित ठेवण्याची जी भूमिका आहे ती तुमच्या हातात आहे बायांनो. कारण तुमच्याशिवाय पर्याय नाही. कारण पुरुष युवा वर्ग हे कोणत्या पद्धतीने पैसा वापरतील हे त्यांना आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पण तुमच्या हातात आलेला 1 रुपया तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी कसा वापरताय किंवा त्याचं कसं जतन करताय हे तुमच्यावर ठरतं. म्हणून ही लढाई सुद्धा तुम्हाला